हॅलो किड्स, आपण हिस्ट्रीचा पुढचा चॅप्टर बघूया, इंडियन रिनेसन्स. रिनेसन्स इज अ फ्रेंच वर्ड मीनिंग रिबर्थ. रिनेसन्स हा काय फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे रिबर्थ म्हणजे पुनर्जन्म. सो इंडियन रिनेसन्स मीन्स इंडियाज रिबर्थ. म्हणजे काय, या चॅप्टरचं नाव काय, इंडियन रिनेसन्स म्हणजे काय, भारताचा झालेला पुनर्जन्म, रिबर्थ. आता सिच्युएशनकडे बघूया कशी होती आणि हा रिबर्थ कसा झाला. द पोझिशन ऑफ वुमन. ड्युरिंग एन्शंट टाइम्स वुमन एन्जॉयड इक्वल स्टेटस विथ मेन विच ग्रॅज्युअली चेंज्ड अँड फर्दर डिटेरिओरेटेड इन मिडिएवल पिरियड. एन्शंट टाइम्समध्ये काय होतं, हे वुमन ह्या ज्या होत्या त्या मेन बरोबर इक्वल स्टेटस एन्जॉय करू शकत होत्या. पण हळूहळू काय झालं, मिडिएवल पिरियडमध्ये ती परिस्थिती काय झाली, बदलत गेली आणि मिडिएवल पिरियडचा विचार केला तर अत्यंत डिटेरिओरिएट म्हणजे काय, खूप खाली खाली गेली. ॲट द बिगिनिंग ऑफ 19th century द पोझिशन ऑफ वुमन वॉज व्हेरी मिझरेबल. आणि 19व्या शतकाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र ही स्त्रियांची जी पोझिशन होती ती अत्यंत मिझरेबल म्हणजे दयनीय झाली होती. दे नो मोर enjoyed equal status and had no access to education. त्यांना इक्वल स्टेटस तर मिळाला नाहीच, पण त्यांना शिक्षण पण मिळालं नाही. They were deprived of social and economic rights. आणि त्यांना सोशल आणि इकॉनॉमिक राईट्स पासून सुद्धा लांब किंवा डिप्राइव्ड ठेवलं गेलं होतं. Many evil practices such as female infanticide, child marriage, dowry system, parda system and polygamy were responsible for the pitiable condition of women. आता ही स्त्रियांची जी परिस्थिती झाली होती ही अत्यंत दयनीय म्हणजे पिटिएबल कंडिशन झाली होती. त्याला काय काय गोष्टी जबाबदार होत्या बघा. आपल्या ज्या प्रॅक्टिसेस होत्या त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या तर फिमेल इनफॅन्टिसाईड म्हणजे काय, आईच्या पोटात जर बाळ असेल आणि ती जर मुलगी असेल तर त्याला तिथेच मारून टाकणं, किंवा लहान वयातला विवाह असेल किंवा मॅरेज असेल, चाइल्ड मॅरेज असेल, हुंडा पद्धती असेल म्हणजे डावरी सिस्टीम असेल, पर्दा सिस्टीम असेल, आणि पॉलिगामी म्हणजे काय, एकापेक्षा जास्त लग्न करणं. अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रियांची जी काही सिच्युएशन होती ती अत्यंत खराब झाली होती. सती वॉज वन ऑफ द बार्बॅरिक प्रॅक्टिस prevalent during the time in which a widow burned herself on the funeral pyre of her husband. आता ही सती म्हणून जी प्रॅक्टिस होती ना त्या काळात ती काय होती तर नवऱ्याचा किंवा पतीचा जेव्हा निधन होईल, त्याची डेथ होईल, त्याच्यानंतर त्याची जी विधवा आहे, विडो आहे, तिने काय करायचं, स्वतःला जाळून घ्यायचं आणि ह्याला सती असं म्हणायचे. सती ही प्रथा होती. वुमन चूज सच डेथ वेअर कॉल्ड सती मीनिंग व्हर्च्युअल वुमन. आणि जी स्त्री असं करून घ्यायची, नवऱ्याच्या डेथ नंतर स्वतःला जाळून घ्यायची, तिला सती म्हणजे एक सद्गुणी स्त्री किंवा व्हर्च्युअस वुमन आहे असं म्हटलं जायचं. आता बघूया कास्ट सिस्टीम, त्याच्यामुळं काय फरक झाला. द कास्ट सिस्टीम वॉज अनादर फॅक्टर दॅट हॅम्पर्ड सोशल मोबिलिटी. आता ही जी जाती व्यवस्था होती, कास्ट सिस्टीम होती, ही अशीच एक सोशल मोबिलिटी रोखणारी होती. इट क्रिएटेड सोशल डिव्हिजन्स इन द सोसायटी विच वॉज लार्जली बेस्ड ऑन इनइक्वॅलिटी, एक्सप्लॉयटेशन अँड इनजस्टिस. आता ह्याच्या आधी पण बघितलंय बघा आपण 6th मध्ये असताना सुद्धा की सोशल डिव्हिजन सोसायटीतल्या कशा होत्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा होत्या. आणि ह्यामुळं काय झालं, सोसायटीमध्ये हे सोशल डिव्हिजन्स निर्माण झाले आणि ते बेस कुठला होता तर त्याचा इनइक्वॅलिटी म्हणजे कुठंच इक्वॅलिटी नव्हती, एक्सप्लॉयटेशन त्यांचं शोषण केलं जायचं, इनजस्टिस त्यांच्यावर अन्याय, ह्या सगळ्या गोष्टींवर ही कास्ट सिस्टीम आधारित होती. द कास्ट सिस्टीम दॅट प्रिव्हेल्ड सिन्स एन्शंट टाइम्स प्लेस्ड ब्राह्मन्स ॲट द टॉप ऑफ द सोशल पिरामिड. आणि अगदी पूर्वीच्या काळापासून एन्शंट टाइम्सपासून काय होतं, ही जाती व्यवस्था जी अस्तित्वात होती त्याच्यात ब्राह्मण हे जे पिरामिड तुम्हाला आठवत असेल, कास्ट सिस्टीमचा पिरामिड, त्याच्यात सगळ्यात टॉपला होते. They enjoyed all privileges and had monopoly to perform rites and rituals. आणि ह्याच्यामुळं काय झालं, त्यांना वेगवेगळे प्रिव्हिलेजेस मिळाले आणि त्यांनी जे काही राईट्स आणि रिच्युअल्स म्हणजे जे काही कर्मकांड होती त्याच्यावर त्यांची काय होती, मक्तेदारी होती.
They also had exclusive access to all kind of learning and knowledge. आणि एक महत्त्वाची गोष्ट काय होती तर सगळ्या प्रकारचं जे शिक्षण म्हणजे जे शिकण्याचे जे काही प्रकारचं शिक्षण असेल किंवा जे नॉलेज म्हणजे ज्ञान घेतलं जाईल त्याला सगळ्याला या ब्राह्मणांना ॲक्सेस होता. ॲट द लोएस्ट रंग ऑफ पिरामिड where the mass of Shudras together with the category of the people who were treated as untouchables. आणि हा जो कास्ट सिस्टीमचा पिरामिड होता त्याच्यात सगळ्यात खालच्या भागात हे शूद्र होते आणि हे सगळ्यात काय होतं ते त्यांना अस्पृश्य म्हणून ट्रीट केलं जायचं म्हणजे काय अनटचेबल्स म्हणून ट्रीट केलं जायचं. These so-called untouchables were assigned the duty of serving all other castes and perform menial jobs such as those of scavengers, tanners and others. आता हे जे काही अनटचेबल्स होते त्यांना काय करायला लागायचं तर इतर कास्ट ज्या होत्या त्यांची सगळ्यांची कामं करायला लागायची आणि त्याच्यामध्ये मग त्यांना कुठल्या प्रकारची कामं होती. स्कॅव्हेंजरचं काम होतं, टॅनर्सचं होतं आणि इतरही कामं त्यांना करायला लागायची. Their touch was considered impure and would defile the upper caste. आणि हे जे अनटचेबल ज्यांना म्हणलं जायचं त्यांचा टच होता हा सुद्धा काय मानला जायचा इम्प्युअर म्हणजे अशुद्ध आहे असा मानला जायचा आणि जी अप्पर कास्ट होती ती त्यांना काय म्हणायची अपवित्र आहे असं ठरवलं जायचं. They were denied access to temples, schools and water resources. आणि एक वाईट गोष्ट काय होती हे जे अनटचेबल्स म्हणजे शूद्राज होते त्यांना देवळामध्ये शाळांमध्ये किंवा जे वॉटर रिसोर्सेस होते तिथे सगळीकडं काय केलं जायचं त्यांना प्रवेश नाकारला जायचा. The rigid caste system was the biggest obstacle not only to political, social, economic, cultural progress of the society but also to national unity. आता ही जी रिजिड कास्ट सिस्टीम होती ह्याच्यामुळं काय झालं पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक आणि कल्चरल प्रोग्रेस तर आपली काय झालीच नाही पण त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कुठं अडथळा आला असेल तर तो नॅशनल युनिटीमध्ये आला. आता बघूया इंडियन रिनेसन्स. द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश पॉवर कॉन्सिक्वेंटली लेड टू द डिसेमिनेशन ऑफ colonial culture and ideology that resulted in a critical analysis of the indigenous culture and institutions. आता ब्रिटिश जसे भारतात आले त्याच्यामुळं काय झालं ही जी कोलोनियल कल्चर जे होतं आणि त्यांचे जे काही आयडिओलॉजी होती त्यांचे जे काही विचार होते त्याचा प्रसार झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी आपली जी संस्कृती आपलं जे कल्चर होतं किंवा आपल्या ज्या इन्स्टिट्यूशन्स होत्या त्याच्यावर क्रिटिकल ॲनालिसिस करायला सुरुवात केली. द ब्रिटिश रूल इन इंडिया फ्रॉम 1757 to 1858 witnessed an outburst of intellectual activity and change in outlook towards the socio and religious ideas. आता 1757 ते 1858 ह्या काळात झालेले जे ब्रिटिश राजवटीमध्ये इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी होती त्याचा आउटबर्स्ट म्हणजे उद्रेक झाला आणि ह्या सगळ्या लोकांचा सोशल आणि रिलिजियस जे काही विचार होते त्याच्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. दिस वॉज लार्जली ड्यू टू द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश एज्युकेशन. आणि हे सगळं कशामुळे झालं असेल तर त्यावेळेस इंग्रजी शिक्षणाचा जो प्रसार झाला इंग्लिश एज्युकेशनचा त्याच्यामुळे हे झालं. इट अनेबल द इंडियन्स टू गेट ॲक्वेंटेड विथ वेस्टर्न आयडियाज अँड नॉलेज. आणि त्यामुळं भारतीयांना हे वेस्टर्न आयडियाज आणि नॉलेज याची माहिती पण मिळू शकली. The place of faith and belief was taken over by reasons and judgment. आता पूर्वी जो काही विश्वास आणि जी श्रद्धा होती त्याचं आता हे पोझिशन कोणी घेतली असेल तर तर्क केले जायचे म्हणजे रिझन्स आणि जजमेंट्स म्हणजे काही निर्णयाद्वारे ते ताब्यात घेण्यात आले. The educated Indians influenced by a spirit of rationalism began to inquire and argue before accepting anything. आता जसं एज्युकेशन ह्या लोकांनी घेतलं तसं काय झालं हे जे एज्युकेटेड इंडियन्स होते त्यांनी काय केलं
द स्पिरिट ऑफ रॅशनलिझम म्हणतो ना, म्हणजे युक्तिवादाच्या भावनेने प्रभावित झालेली ही जी लोकं होती त्यांनी आता वाद घालायला सुरुवात केली. द सुपरस्टिशियस बिलीव्स अँड प्रॅक्टिसेस वेर एक्झामिन बाय अप्लाइंग सायंटिफिक नॉलेज. आणि पूर्वी ज्या अंधश्रद्धा होत्या ना, सुपरस्टिशियस बिलीफ होत्या किंवा ज्या प्रथा होत्या, त्याची आता काय केलं, त्याला सायंटिफिक बेस अप्लाय करायला लोकांनी सुरुवात केली. They felt an urgent need to reform the Indian society in order to bring out nation's progress. आता देशाची प्रगती जर व्हायची असेल तर भारताच्या समाजामध्ये सुधारणा करण्याची अगदी अर्जंट गरज आहे असं ह्या एज्युकेटेड लोकांना वाटायला लागलं. अ क्रिटिकल आउटलुक ऑन द पास्ट अँड न्यू ॲस्पिरेशन्स for the future marked a new beginning called Indian Renaissance with a view to transform India into a modern nation. आता पास्टमध्ये किंवा फ्युचरबद्दलच्या ज्या नवीन ॲस्पिरेशन्स म्हणजे आकांक्षा होत्या त्याचा महत्त्वपूर्ण दृष्टिकोन म्हणजे भारताला आता मॉडर्न नेशनमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं या उद्देशाने भारताच्या पुनर्जन्माची म्हणजे रिबर्थची नवीन सुरुवात झाली. आता ह्याच्यात मेजर रोल कुणी प्ले केला ते आपण बघूया. रिफॉर्म्स ऑफ ईस्टर्न इंडिया. ईस्टर्न इंडियामध्ये कोण रिफॉर्मर्स होते? राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद विद्यासागर आणि स्वामी विवेकानंद. आता त्याने काय रोल प्ले केला आता डिटेलमध्ये बघूया. राजा राममोहन रॉय. द सोशो रिलिजियस रिफॉर्म्स embraced the entire nation, which began with the efforts of Raja Ram Mohan Roy. राजा राममोहन रायांच्या प्रयत्नातनं सुरू झालेले जे सोशल रिलिजियस रिफॉर्म होते ते त्याचं पूर्ण देशाने स्वागत केलं. ही इज राईटली कॉल्ड द फादर ऑफ मॉडर्न इंडिया आणि त्यांनाच मॉडर्न इंडियाचे फादर म्हणून ओळखलं जातं. ही फाउंडेड a reform association known as ब्राह्मो समाज in 1828. 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाज या नावाची रिफॉर्म असोसिएशन ही काय केली? स्थापन केली. ही डिनाउन्स्ड polytheism, ideal worship and the abuse of the caste system. एकापेक्षा अनेक देव हा जो वाद होता, त्याच्यानंतर मूर्तीची पूजा केली जायची आणि ही जी कास्ट सिस्टीम होती त्याचा जे गैरवापर केला होता त्याचा त्यांनी निषेध केला. राजा राममोहन रॉय wanted to improve the condition of Indian women and bring about greater freedom and equality for them. आता राजा राममोहन रायांनी भारताच्या महिलांमध्ये स्त्रियांची जी स्थिती होती ती सुधारण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्वातंत्र्य आणि समानता मिळवून द्यायची त्यांची इच्छा होती. ही एनकरेज्ड एज्युकेशन फॉर वुमन अँड कॅम्पेन अगेन्स्ट द प्रॅक्टिस ऑफ सती वॉज नॉट परमिटेड बाय द हिंदू शास्त्राज. त्यांनी काय केलं, या स्त्रियांच्या शिक्षणाला आणि सती जाऊ नये किंवा सती ही जी प्रथा होती त्याच्या विरुद्ध कॅम्पेन सुरू केलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं आणि हे हिंदू शास्त्रात अशी कुठंही परमिशन नाही आहे हे त्यांनी सांगितलं. ही ट्राईड टू प्रूव्ह थ्रू हिज रायटिंग्स दॅट द प्रॅक्टिस ऑफ सती वॉज नॉट परमिटेड बाय द हिंदू शास्त्राज. आणि त्यांनी आपल्या लिखाणातनं असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की सती जाण्याची ही जी प्रथा आहे ती हिंदू शास्त्रामध्ये त्याला परवानगीच नाहीये. हिज कॅम्पेन थ्रू roused the hostility of the orthodox section of people against him, but eventually in 1829 he succeeded in imposing a ban on sati under Governor General Lord William Bentinck. त्यांच्या या कॅम्पेनमुळे काय झालं, लोकांमध्ये हा जो रूढीवाद होता त्याचा विरोध वाढला आणि शेवटी 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या नेतृत्वाखाली ही सतीवर बंदी आणण्यात त्यांना यश मिळवले. ही ऑल्सो अपोज्ड पॉलिगॅमी आणि त्यांनी एकापेक्षा जास्त विवाह जे करतील त्यालाही विरोध केला. ही ॲडव्होकेटेड विडो रिमॅरेज अँड फॉट अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज. आता ज्या विधवा होत्या त्यांनी पुन्हा लग्न करावं ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं,
पुढाकार घेतला आणि चाइल्ड मॅरेज होतं त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली. हा झाला रोल राजा राममोहन राय यांचा. आता ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट एज्युकेशनिस्ट अँड सोशल रिफॉर्मर्स ऑफ मॉडर्न इंडिया. ईश्वरचंद्र हे आधुनिक भारतातील एक महान शिक्षण तज्ज्ञ म्हणजे एज्युकेशनिस्ट आणि समाज सुधारक म्हणजे सोशल रिफॉर्मर होते. ही वर्क फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द स्टेटस ऑफ वुमन आणि त्यांनी या महिलांचा दर्जा वाढवण्याकरता काम केलं. ही वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय वेस्टर्न आयडियाज आणि पाश्चिमात्य विचार होते, वेस्टर्न आयडियाज होते, त्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. He took a leading part in successful campaign to legalize remarriage of widow. आणि ज्या विधवा होत्या, विडो होत्या, त्यांचा पुन्हा विवाह करायच्यासाठी कायदेशीर म्हणजे लीगलाइज्ड सक्सेसफुल कॅम्पेन त्यांनी सुरू केलं आणि त्याच्यात त्यांनी सहभाग घेतला. He gave reference of ancient text and suggested that widow can remarry. त्यांनी काय केलं, जुने जे आपले ग्रंथ होते त्याचा रेफरन्स दिला आणि विधवा पुन्हा लग्न करू शकतील असं त्यांनी त्याच्यात सांगितलं, सुचवलं. हिज ॲजिटेशन लेड टू द पासिंग ऑफ हिंदू विडो रिमॅरेज ॲक्ट इन 1856. आता त्यांनी जे आंदोलन उभारलं होतं त्याच्यामुळे 1856 मध्ये हिंदू विडो रिमॅरेज ॲक्ट हा संमत झाला. ही वेहेमंटली अपोज्ड चाइल्ड मॅरेज अँड पॉलिगामी. त्यांनी पण बालविवाह आणि एकापेक्षा जास्त विवाह करणं ह्याला काय केला, विरोध केला. ही डीड मच टू प्रमोट द एज्युकेशन ऑफ गर्ल अँड सेट अप नियरली 35 स्कूल्स इन बेंगाल. त्यांनी काय केलं, मुलींच्या शिक्षणाला जास्त प्रमोट केलं, प्रोत्साहन दिलं आणि त्या संदर्भातली बरीच कामं केली आणि बंगालमध्ये जवळपास त्यांनी 35 शाळा ह्या स्थापन केल्या. हिज रिफॉर्मिंग झील हॅड टू अर्न द व्रॅथ ऑफ ऑर्थोडॉक्स मेंबर्स ऑफ इंडियन सोसायटी. त्यांच्या ह्या सुधारणाचा जो आवेश होता त्यामुळं भारतीय समाजातल्या जो रूढीवादी लोकांचा त्यांना विरोध पत्करावा लागला. He rejected the rigid caste system and opened the door of his Sanskrit college for non-Brahmin students and admitted students of lower caste. त्यांनी काय केलं, ही रिजिड कास्ट सिस्टीम होती ती काय केली, नाकारली आणि ब्राह्मण नसलेले जे विद्यार्थी होते त्यांना आपल्या संस्कृतच्या महाविद्यालयात म्हणजे संस्कृतच्या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश, त्याचे दरवाजे उघडले आणि खालच्या जातीची जी विद्यार्थी होते त्यांना तिथं प्रवेश दिला. आता स्वामी विवेकानंदांविषयी बघूया. स्वामी विवेकानंद वॉज द मोस्ट नोटेबल डिसायपल ऑफ रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे सगळ्यात नोटेबल डिसायपल म्हणजे उल्लेखनीय शिष्य होते. ही स्ट्राईव्ह हार्ड टू इलिमिनेट चाइल्ड मॅरेजेस. आणि समाजातली सुधारणा घडवून आणायची असेल तर बालविवाह हे काय केले पाहिजेत, बंद केले पाहिजेत. लिटरसी टू ब्रिंग सोशल रिफॉर्म्स इन द सोसायटी. आणि साक्षरता आणली पाहिजे ह्याच्यातनं जर बाहेर काढायचं असेल तर. ही डिनाउन्स्ड सोशल प्रॅक्टिसेस सच एज अनटचॅबिलिटी. अनटचॅबिलिटी म्हणजे अस्पृश्यता होती, या सामाजिक पद्धतीचा त्यांनी काय केला, निषेध केला. He was determined to raise the status of women and masses by means of education. शिक्षणाच्या माध्यमातनं ह्या ज्या महिला होत्या वुमन आणि जनतेचा दर्जा उंचावण्याचा त्यांनी निर्धार केला होता. In 1897, he laid the foundation of Ramakrishna Mission and propagated that service to humanity is the true religion. 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची काय केली, पायाभरणी केली आणि मानवतेची सेवा करणं म्हणजे काय, सर्व्हिस टू ह्युमॅनिटी हाच खरा आपला धर्म आहे असा प्रचार केला. द मिशन सेट अप मेनी स्कूल्स अँड डिस्पेन्सरीज. आणि या मिशननी बऱ्याच शाळा आणि दवाखाने सुरू केले. ही हेल्प्ड पीपल इन टाइम्स ऑफ डिस्ट्रेस. त्यांनी संकटाच्या वेळी अनेक लोकांना मदत केली.
आता नॉर्थ इंडियामध्ये कुठले कुठले रिफॉर्मर्स होते बघूया. त्यातलं पहिलं स्वामी दयानंद सरस्वती. ही फाउंडेड आर्य समाज इन 1875. 1875 मध्ये त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ही रिजेक्टेड कास्ट डिस्टिंक्शन अँड डिड नॉट रेकग्नाइज द सुप्रीमसी ऑफ ब्राह्मण्स. त्याने काय केलं, हा जातीभेद जो होता, कास्ट डिस्टिंक्शन जी होती ती नाकारली आणि ब्राह्मणांचं वर्चस्व ते पण काय केलं, त्याला प्राधान्य दिलं नाही किंवा ते रेकग्नाइज केलं नाही. ही डिक्राईड चाइल्ड मॅरेजेस अँड एनकरेज इंटरकास्ट मॅरेजेस. त्यांनी लहान वयात जे विवाह होता, चाइल्ड मॅरेज, त्याला काय केलं, कमी लेखलं आणि इंटरकास्ट मॅरेजेस होती त्यांना प्राधान्य दिलं. He believed that Hindu society could be reformed by reviving Vedic rituals and institutions. हे जे वेदिक रिच्युअल्स आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचं रिवायव्हिंग म्हणजे पुनरुज्जीवन करूनच आपला हा हिंदू समाज आहे तो आपण सुधारू शकतो असा त्यांचा विश्वास होता. He proclaimed that the study of Vedas and other Hindu scriptures be open to the people of all castes. आणि त्यांनी असं जाहीर केलं, हे जे वेद किंवा हिंदू धर्मग्रंथ आहेत त्याचा सगळ्या जातींच्या लोकांनी अभ्यास करण्यासाठी ते खुले केले पाहिजे. अकॉर्डिंग टू हिम ओनली द सुप्रीम बीइंग शुड बी वर्शिप्ड अँड कंडेम्ड द वर्शिप ऑफ गॉड्स अँड गॉडेसेस. त्यांच्या मते फक्त सर्वोच्च मनुष्याची उपासना केली पाहिजे, म्हणजे काय, सुप्रीम बीइंग, आणि देवी आणि देवतांची जी उपासना करतो त्याचा निषेध केला पाहिजे. अंडर हिज लीडरशिप आर्य समाज मेंटेन्ड मेनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड इव्हन फाउंडेड कन्या गुरुकुल टू प्रमोट एज्युकेशन. त्यांच्या या नेतृत्वाखाली आर्य समाजाने बऱ्याच शिक्षण संस्था सांभाळल्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं म्हणून कन्या गुरुकुलाची त्यांनी स्थापना केली. आता बघूया रिफॉर्मर्स इन वेस्टर्न इंडिया. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, M.G. रानडे अँड R.G. भांडारकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर B.R. आंबेडकर. आता आधी बघूया डॉक्टर आत्माराम पांडुरंग, M.G. रानडे अँड R.G. भांडारकर यांच्याविषयी. In 1867, Prarthana Samaj was established under the leadership of Dr. Atmaram Pandurang, M.G. Ranade and R.G. Bhandarkar were some of the leaders of Prarthana Samaj who infused great strength in it. 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना हे डॉक्टर आत्माराम पांडुरंग, M.G. रानडे आणि R.G. भांडारकर यांनी केली आणि त्यांनी या प्रार्थना समाजाला वाढवण्यासाठी पण खूप मोठी मदत झाली. द प्रार्थना समाज सपोर्टेड थियास्टिक वर्शिप अँड सोशल रिफॉर्म्स. या प्रार्थना समाजाने आस्तिक उपासना म्हणजे काय, देवाला मानणारे आणि सामाजिक सुधारणांचं समर्थन केलं. They favored prayers and devotional songs instead of cumbersome rituals of worshipping God. देवाच्या उपासना करण्यासाठी जे अवघड आणि त्रासदायक असे रिच्युअल्स होते त्याच्याऐवजी प्रार्थना आणि भक्तिगीतं यांना त्यांनी जास्त पसंती दिली. It laid utmost emphasis on the position of the caste system and introduction of widow remarriage. त्यात त्यांनी कास्ट सिस्टीमला विरोध केला आणि विडो रिमॅरेजची त्याने सुरुवात करावी याच्यासाठी त्याने खूप जोर दिला. इट ऑल्सो वर्क फॉर द एनकरेजमेंट ऑफ फिमेल एज्युकेशन, ॲबॉलिशन ऑफ पर्दा सिस्टीम अँड चाइल्ड मॅरेज. यामध्ये त्यांनी स्त्री शिक्षण त्याला प्रोत्साहन दिलं. पर्दा सिस्टीम आणि जे चाइल्ड मॅरेज हे काय केलं, हे काढून टाकले पाहिजे किंवा ॲबॉलिश करण्यासाठी त्याने काम केलं. M.G. रानडे स्टार्टेड अन ऑल इंडिया मूवमेंट फॉर सोशल रिफॉर्म्स. आणि या M.G. रानडेंनी सोशल रिफॉर्मसाठी ऑल इंडिया मूवमेंट सुरू केली. आता बघूया महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुले वॉज वन ऑफ द एमिनंट रिफॉर्मर ऑफ महाराष्ट्र हू एनकरेजसली फॉट फॉर द कॉज ऑफ वुमन अँड डाऊन ट्रोडन मासेस.
ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातले एक फेमस रिफॉर्मर होते आणि त्यांनी स्त्रिया आणि निराधार म्हणजे काय ट्रोडन मासेस होते अशा जनतेसाठी खूप धैर्याने लढा दिला. With the support of his wife Savitribai, he started a girls' school at Pune. त्यांची पत्नी सावित्रीबाई यांच्या सपोर्टनी त्यांनी पुण्यामध्ये गर्ल्स स्कूल सुरू केली. He campaigned for the remarriage of widow and even helped the widow to remarry. विडो रिमॅरेजसाठी त्यांनी काय केलं, कॅम्पेन घेतली आणि ह्या विधवांचा पुन्हा लग्न करण्यासाठी मदत केली. He worked diligently for the removal of untouchability and for the rights of the depressed classes that resulted into the formation of सत्यशोधक समाज. ही अनटचॅबिलिटी म्हणजे अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि जे डिप्रेस्ड क्लासेस होते त्यांच्या हक्कांसाठी खूप काम केलं. ही रोट अ बुक कॉल्ड गुलामगिरी मीनिंग स्लेव्हरी. त्यांनी गुलामगिरी नावाचं एक पुस्तक लिहिलं म्हणजे काय, स्लेव्हरी, विच ही डेडिकेटेड टू ऑल द अमेरिकन्स हू हॅड फॉट टू फ्री स्लेव्स. आणि हे कुणावरती आधारित होतं तर गुलामगिरीतनं मुक्त होण्यासाठी जे अमेरिकन लढलेले होते त्या लोकांना त्यांनी हे समर्पित केलं होतं. आता बघूया डॉक्टर बी आर आंबेडकर. डॉक्टर बी आर आंबेडकर, पॉप्युलरली नोन ॲज बाबासाहेब, बिलॉंग टू महार कास्ट. डॉक्टर बी आर आंबेडकर हे काय होते, बाबासाहेब म्हणून त्यांना ओळखलं जात होतं आणि ते जातीनी महार होते. मेंबर्स ऑफ हिज कास्ट वेर व्ह्यूड ॲज अनटचेबल्स बाय द अप्पर कास्ट. आणि त्यांच्या जातीतले जे मेंबर होते त्यांना हे अप्पर कास्टमधले लोक अस्पृश्य असं मानायचे. थ्रूआउट हिज लाईफ ही फॉट फॉर द राईट्स ऑफ डाऊनट्रोडन. आयुष्यभर त्यांनी हे डाऊनट्रोडन जे होती, लोक खालच्या समाजातली होती, त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. ही वर्क persistently to weed out the roots of untouchability and caste system. या अनटचॅबिलिटी आणि कास्ट सिस्टीमचे रूट आउट करण्यासाठी म्हणजे बाहेर काढण्यासाठी त्यांनी निरंतर प्रयत्न केले. ही फाउंडेड ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन. त्यांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. ही फाउंडेड द बहिष्कृत हितकारिणी सभा टू स्प्रेड एज्युकेशन अमंग द डिप्रेस्ड क्लासेस टू रिप्रेझेंट देअर ग्रीव्हन्सेस बिफोर द गव्हर्नमेंट. हे जे डिप्रेस्ड क्लासेसमध्ये एज्युकेशनचा प्रसार करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सरकारसमोर मांडण्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. ही स्टार्टेड अ टेम्पल एंट्री मूवमेंट ऑफ द दलित्स फॉर द एंट्री इंटू काळाराम टेम्पल ॲट नाशिक. मगाशी आपण बघितलं होतं बघा, काही वॉटर रिझर्व्हर्स, टेम्पल, स्कूल्समध्ये ह्या अनटचेबल्सना परमिशन नव्हती, तर नाशिक जवळच्या काळाराम मंदिरात ह्या लोकांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आंबेडकरांनी चळवळ सुरू केली. ही लेड वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट सत्याग्रह ॲट चौदार लेक इन महाड टू ॲसर्ट द राईट ऑफ अनटचेबल्स टू ड्रॉ वॉटर. मगाशी पण म्हटलं तसं की त्यांना पाण्याच्या ठिकाणी पण ही लोक जाऊन द्यायची नाहीत, तर मग ह्या अनटचेबल्सना ह्या पाणी मिळाल्याचा हक्क सांगण्यासाठी त्यांनी काय केलं, महाडमध्ये चौदार तळं होतं आणि त्याचं संपूर्ण सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी केलं. डॉक्टर आंबेडकर स्टार्टेड जर्नल्स सच ॲज मुक्तनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता टू प्रेझेंट द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय अनटचेबल्स. हे आता डॉक्टर आंबेडकरांनी हे अस्पृश्य लोकांना म्हणजे अनटचेबल्सना येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मांडण्यासाठी मुक्तानायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता ह्यासारखी जर्नल सुरू केली. बाबासाहेब नॉट ओनली फॉट फॉर द राईट्स ऑफ द दलित्स बट ऑल्सो टू इम्प्रूव्ह द कंडिशन्स ऑफ वुमन. आता या बाबासाहेबांनी फक्त या दलितांना हक्क मिळवण्यासाठी नाही तर महिलांची सुद्धा परिस्थिती सुधारण्यासाठी लढा दिला. व्हाईल ड्राफ्टिंग द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही मेड प्रोव्हिजन्स फॉर देअर वेलफेअर. आणि ही आपली इंडियन कॉन्स्टिट्यूशन जेव्हा तयार केली तेव्हा या लोकांच्या वेलफेअरसाठी त्यांनी बऱ्याच त्याच्यामध्ये काय केल्या, प्रोव्हिजन्स केल्या.
आता बघितलं आपण काय काय की पूर्वीची स्त्रियांची परिस्थिती कशी होती, पोझिशन ऑफ वुमन काय होती, कास्ट सिस्टीममुळे झालेले जे इफेक्ट होते ते कसे होते, आणि त्यातनं भारताचा पुनर्जन्म म्हणजे रिबर्थ कसा झाला. मग त्यात ह्या रिफॉर्मर्स, ईस्टर्न इंडियामधले रिफॉर्मर्स आहेत, नॉर्दर्न इंडियामधले रिफॉर्मर्स आहेत, वेस्टर्न इंडियामधले रिफॉर्मर्स आहेत, त्यांनी काय काय रोल प्ले केला. तुम्ही जास्त करून बघितलं असेल बघा, चाइल्ड रिमॅरेज असेल, सती याच्यावरती बंदी आणली, किंवा स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे त्याच्यासाठी प्राधान्य दिलं गेलं. अनटचेबल्सना त्यांनी काय केलं, वरती आणण्यासाठी प्रयत्न केला, कारण ह्या रिजिड कास्ट सिस्टीममुळे ह्या सगळ्यावरती हा इफेक्ट झालेला होता. आता याची PPT आहे, हा व्हिडिओ आहे, हा व्यवस्थित पुन्हा एकदा बघा आणि आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवरती जे हे दिलेले आहेत वर्कशीट आणि क्विज हे सोडवा. So here ends the part 1 Indian Renaissance. Thank you.